ते असं झालं की मीटिंग चालू होती. खरं तर सदावर्तेच्या संघटनालाही त्यांच्याही संघटनेला निमंत्रण होतं, पण अध्यक्ष सरचिटणीसाला निमंत्रण होतं. सदावर्ते त्या संघटनेचे अध्यक्ष नाही आहेत. अध्यक्ष जयश्री पाटील आहेत आणि त्यांचं सरचिटणीस 3-4 आहेत. त्यामुळे सदावर्ते एकतर तिथे बेकायदेशीर आले तर त्यांनी गैरवाजी बोलत होते. खरं तर मूळ मुद्दा जो होता तो वेतनवाढीचा होता. त्या संदर्भात ते काही बोललेच नाहीत, ते वेगळ्याच विषयावरती बोलत होते. आणि म्हणून मी फक्त तिथे हसून त्यांनी मूळ विषयावर बोलावं असा माझा हेतू होता. पण माझा चेहरा हसरा झाल्यानंतर ते डायरेक्ट उठले, काय हसताय आणि एक टकल्या बोलले माझे. आता ते माझ्या व्यंगावरनं बोलले म्हणून मग माझंही शेवटी मी कोल्हापूरचा आहे, मी पैलवानांच्या तालमीतला आहे, मी पैलवानांच्या गावातला आहे, म्हणून मी पण त्याला हेकण्या बोललो आणि त्याला प्रत्युत्तर कोल्हापुरी भाषेत दिलं. कारण मी या जिल्ह्यातला आहे, मी ज्या गावात जन्मलो, ज्या गावात माझं लहानपण गेलं ते गाव अख्खं पैलवानांचं आहे. पैलवान दादू सोगल्यांचं गाव आहे ते. आणि माझा मग पैलवानी खाक्या, माझा कोल्हापुरी खाक्या मी त्या सदावर्तेला दाखवून दिला. आणि तो काय बोलला, हा वाद बाहेर आल्यानंतर कसा काय चिघळला माहिती आहे का तुम्हाला? की त्याने असं पत्रकारांना सांगितलं की म्हणे या कृती समितीच्या पुढाऱ्यांच्या कानशिलात लावली. म्हणजे त्याला म्हणायचं होतं की जयश्री पाटीलने कानशिलात लावली. अहो मी कोल्हापूरचा आहे, मला तो कानशिलात लावू शकतो का? शेवटी म्हणून मी त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं की मला तो कानशिलात लावू शकत नाही. माझ्या नादाला लागलं तर त्याला कोल्हापुरी कायदे दाखवेन, मी त्याला तुडवेन असं मी मीडियासमोर बोललो. आणि त्याची मोठी बातमी झाली. आणि आपल्याला माहिती आहे की लाखो लोकांनी बघितलं कोल्हापूर जिल्ह्यात, तर गावागावात हे माझं तुमच्या टीव्हीच्या बाईट आणि युट्यूबला सगळ्यांनी बघितलं. आणि मला आता गाव सोडून 43 वर्ष झाली. मला जे आता संपर्क होता त्यांचा, ते सगळे माझे गाववाले, शिववाले माझा नंबर शोधून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रवासी संघटना, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी मला फोन केले आणि माझं कौतुक केलं की बाबा कोल्हापुरी खाक्या दाखवलास तू, पैलवानांचा खाक्या दाखवलास तू. आणि मला त्याचा अभिमान वाटला.